म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं, कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्घृण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता. हे 85.33 मार्क्स आहेत. आणि आज खंत या गोष्टीची वाटतेय, की आज सर्वजण सोबत आहेत, पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही. आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये. आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावून घेतलं, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी. आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय, आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत. म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं. नाही, विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये, की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत, पण त्यांना फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर झाली पाहिजे. माझी नीटची तयारी चालू होती, पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे 150च्या आतच येतंय. पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू, त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे, की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.